दिवसांपूर्वी भिगवण येथील एक धनगर समाजाची तरुणी जहीर शेख नावाच्या तरुणासोबत निघून गेली होती. त्याबाबत आई आणि भावाने फिर्याद दाखल करत याबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर त्या मुलीने स्वतः बारामती पोलीस ठाण्यात दाखल होत कोर्टात आमचं प्रेम प्रकरण आहे असे जाहीर केले होते. मात्र या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून काल तिने आपला जबाब बदलला आहे. मला आईच्या घरी जायचे आहे असे सांगत तिने या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. भिगवण येथील कुमारी वैष्णवी राजू आटोळे प्रकरणी दाखल झालेल्या गुन्हा रजिस्टर नंबर 36/2026 मध्ये आज रोजी आम्ही फिर्यादीतर्फे मूळ फिर्यादी म्हणजे तिची आई श्रीमती अनिता राजू आटोळे यांच्यामार्फत वकीलपत्र दाखल करून त्या ठिकाणी हजर झालो. त्यावेळेसच कुमारी वैष्णवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे VC मेहरबान कोर्टापुढे हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथमदर्शनी तिने सांगितलं की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. आता मुलगी कुठं, आईकडे का मामाकडे? कारण दोन्ही म्हणजे आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी आता सुधारगृहामध्ये आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल.